किराणा दुकानात बिस्किटे व खाऊ घेण्यासाठी निघालेल्या 7 वर्षांच्या लेकराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला। 30 जूनला रात्री 7 वाजेच्या सुमारास ही घटना घडली। ईश्वर राहुल वैरागर वय 7 राहणार अंबिकानगर सोने उर्फ गोलू असे या मृत झालेल्या बालकाचे नाव होते। गोलू सोबत किराणा दुकानात चाललेला त्याचा मित्र जक्की तांबोळी हाही या दुर्घटनेत जखमी झाला। या हृदयद्रावक घटनेनंतर दुकानदाराच्या बेजबाबदार कृत्याचा निषेध म्हणून तब्बल 200 नागरिकांनी सोनई पेठेतील रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले। त्यामुळे मंगळवारी रात्री सोनईत चांगलाच तणाव पसरला होता। पोलिसांनी परिस्थिती योग्य हाताळल्याने अनर्थ टळला। पावसाळ्यात होणाऱ्या अशा दुर्घटना टाळण्यासाठी वीज वितरण कंपनी कमी पडतीये का हा प्रश्न या निमित्ताने पुढे आला। गेल्या वर्षाची आकडेवारी पाहिली तर जिल्ह्यात विजेच्या अपघातात 72 जणांचा मृत्यू झाला, तर 37 जनावरे मृत्युमुखी पडली, शिवाय 18 जण जखमी झाले। दरवर्षी अशा घटना घडत असतानाही त्यावर उपाययोजना का केल्या जात नाहीत हा खरा प्रश्न आहे। यावर्षी नगर जिल्ह्यात नेमक्या काय घटना घडल्या आणि सोनईची घटना काय होती हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। नेवासा तालुक्यातील सोनईच्या पूर्वेस पेठेत विठ्ठल मंदिर आहे। याच मंदिरा शेजारी घर व व्यावसायिक गाळ्यांचे काम सुरू आहे। या कामासाठी बांधलेल्या लोखंडी पहाडा शेजारीच विद्युत तार गेली होती। पहाड बांधून बरेच दिवस झाल्याने ही तार लोखंडी पहाडाला घासून निझूर झाली आणि तिचा विद्युत प्रवाह लोखंडी पहाडात उतरला। तो थेट खालपर्यंतच्या खांबात आला। मंगळवारी सायंकाळी विठ्ठल मंदिराच्या मागे असलेल्या अंबिकानगर मध्ये काही मुले परिसरात खेळत होती। त्यातील ईश्वर राहुल वैरागर हाही होता। खेळून झाल्यानंतर तो बिस्किटाचा पुडा आणण्यासाठी याच विठ्ठल मंदिराच्या बाजूला असलेल्या किराणा दुकानात चालला। त्याच्यासोबत त्याच्याच वयाचा त्याचा मित्र जक्की तांबोळी ही होता। विठ्ठल मंदिराच्या बाजूने जाताना तेथील बांधकामाच्या याच खांबाला ईश्वरचा स्पर्श झाला। ईश्वरला क्षणात काहीच समजले नाही। ईश्वर ओरडायला लागल्यानंतर जक्कीही त्याला धरायला गेला, परंतु तो बाजूला फेकला गेला। काही क्षणात इतरांना मदतीला यायच्या आत ईश्वरला जोरदार विद्युत प्रवाह लागला होता। या प्रकारानंतर काहींनी लागलीच वीज वितरण कंपनीला कळवल्यावर विद्युत प्रवाह तातडीने बंद करण्यात आला। जखमी ईश्वरला सुरुवातीला सोनई नंतर अहिल्यानगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। त्यानंतर नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात त्याला उत्तरीय तपासणीसाठी तातडीने आणण्यात आले। साधारण 7:45 वाजता ईश्वर मृत झाल्याची खबर सोनईत पोहोचली। त्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी बांधकाम सुरू असलेल्या दुकानदाराला या अपघातासाठी जबाबदार धरून काही काळ ठिय्या आंदोलन केले। रात्री हलवाई गल्लीकडून खरवंडी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरच ठिय्या मांडला, परंतु पोलिसांच्या मध्यस्थीने हे आंदोलन मागे घेण्यात आले। ही घटना अत्यंत दुर्दैवी होती। ईश्वर उर्फ गोलूचे वडील हे मोलमजुरी करून गुजारण करतात। त्यांच्यासाठी हा खूप मोठा आघात होता। मागील वर्षी म्हणजे 2025 चा विचार केला तर अहिल्यानगर जिल्ह्यात वीज धक्क्याने 72 व्यक्तींचा मृत्यू झाला। मृतात एक वीज कर्मचाऱ्याचाही समावेश होता। त्या वर्षी विजेच्या धक्क्याने 18 जण जखमी झाले। याशिवाय 37 जनावरांचाही वीज धक्क्याने मृत्यू झाला। ही आकडेवारी धक्कादायक होती, परंतु तरीही या वर्षी वीज वितरण कंपनीकडून कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या गेल्या नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। पावसाळ्यात ओलसर वातावरण, तुटलेल्या वीज तारांचा संपर्क, तांत्रिक बिघाड आणि चुकीच्या पद्धतीने विद्युत उपकरणे हाताळणे ही अपघाताची प्रमुख कारणे आहेत। विशेषतः अतिवृष्टीमुळे विद्युत खांब आणि तारांवर पाणी साचणे, शॉर्ट सर्किट होणे किंवा तार तुटून जमिनीवर पडणे यामुळे अपघातांचे प्रमाण वाढते। त्यामुळे नागरिकांना विद्युत उपकरणे आणि वीज यंत्रांशी संबंधित सावधगिरी बाळगण्याची गरज आहे। सोनईत घडलेल्या घटनेप्रमाणे नगर जिल्ह्यात अशा दुर्दैवी घटना यापूर्वीही घडल्या आहेत। जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण येथे 2025 मध्ये शेतात तुटलेल्या विजेच्या तारांचा स्पर्श होऊन बाप लेकाचा मृत्यू झाला होता। त्याच वर्षी राहुरीतील माहेगाव शिवारात शेतीतील विजेच्या खांबाला स्पर्श होऊन 18 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता। त्याच वर्षी नगर शहरातील अवसरकर मळा परिसरात घराबाहेर वाकलेल्या विजेच्या पोलाचा शॉक लागून 7वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता। त्यापूर्वी संगमनेरमध्ये 2022 साली खंदरमाळ परिसरात तुटलेल्या विजेच्या ताराचा प्रवाह नाल्याच्या पाण्यात उतरण्याचे एकाच कुटुंबातील 4 चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती। 2022 मध्येच कर्जत तालुक्यातील बेनवडी येथे तारेला अडवलेली दुधाची बादली काढताना शॉक बसलेल्या भावाला वाचवताना मोठ्या भावाचाही मृत्यू झाला होता। नोव्हेंबर 2025 मध्ये वडगाव पाणी येथे घराजवळ काम करत असताना 28 वर्षीय तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता। ऑगस्ट 2025 मध्ये राहुरी तालुक्यातील माहेगाव शिवारात ट्रॅक्टरच्या सहाय्याने विजेचा खांब उभा करताना नितीन कावरे या 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता। ही सगळी आकडेवारी वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचे द्योतक आहे। पावसाळ्यापूर्वी वीज वितरण कंपनीने काही उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।
शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.